मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यभर ओळख निर्माण झालेलं आंतरवाली सराटी गाव आता एका गंभीर समस्येला तोंड देत आहे। गावामध्ये अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलंय आणि त्यातून वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी बोट ठेवलंय। खुद्द प्रशासनानं कबुली दिल्यानंतर समस्येचं निराकरण कोण आणि कसं करणार, बघूया आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अंतरवाली सराटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या उपोषण सत्रामुळे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक नकाशावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी एकी दाखवणाऱ्या अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा एकत्र होऊन लढावं लागणार आहे, मात्र आरक्षणासाठी नव्हे तर दारूची बाटली आडवी करण्यासाठी। होय, गावातील तरुणाई दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे। तसंच गावात अवैध दारू विक्रीचं प्रमाणही वाढलंय। जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अंतरवाली सराटीच्या भेटीदरम्यान हे कटू वास्तव उजेडात आलं। दारू जे आहे त्याचे प्रमाण जास्त आहे। चोरीची दारू लोक विकतात। काही महिलांनी मला येऊन सांगितलं हे बंद केलं पाहिजे। मला दारू प्यायची आहे म्हणून मी सांगणार नाही असं करू नका। हे सगळ्यांसाठी आहे। जोपर्यंत तुम्ही ठाम उभे राहणार नाही तोपर्यंत महिलांसोबत त्यांचे व्यवहार पण चुकीचे असतात आणि रात्री पण महिलांना त्रास, म्हणजे सकाळी संध्याकाळी हे पूर्ण वेळेस हेच एक वातावरण बिघडतात। म्हणून जे दारूचे हे विषय तुम्ही सांगितले ते आम्ही बघतो। दारूमुळे भांडण तंटा, कुटुंब कलह, आर्थिक अडचणी हे दुष्टचक्र अंतरवाली सराटीत अधिक तीव्र होऊ लागलंय। याशिवाय गावातल्या महिलांना सतावतीये ती तरुणांच्या भवितव्याची चिंता। म्हणजे लई पेतात लोक आमच्या गावात, लई पेतात। आणि आमच्या घरात आमचा मुलगा बी असं टी व्ही फोड, फ्रीज फोड, काही शेगड्या फोड, बायकोला मारेव, माईला शादी, लेकराला मारेव, असं लगे आम्हाला रात्रात झोपाच नाही येत। लगे असं जागीच राहावं लागतं। किती लोक दापाला येते, दुपाला येते, दबत नाही। गावच दारू पित आहे सर। हे कोणतंच असं नाही का नाही पित म्हणून रोज दारूच पित येत। काम नाहीत करीत, काय नाहीत करीत, नुसते काम करून आहेत दारूच्या दुकानातच आहेत। तक्रारी केलेल्या आहेत ना, मग केलेल्या आहेत, पण ते आता ते झालंच नाही। ते मॅडम म्हणल्या होत नाही, चक्रा मारून मारून बेजार झालं, दिलं सोडून डबल। अंतरवाली सराटीच्या रस्त्यांवर दारूची दुकानं थाटण्यात आल्यामुळे काही पालकांनी शाळेत ये जा करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केलाय। मुलीला पण भित्रेपणा येतं या दुकानापाशी। आता मुली जातात, कितीक मुलीची शाळा पण झालेली आमच्या गरीबाच्या मुलीची। मुलीला पाहून दारू पिऊन झुलत पुढे आल्यावर मुली कशा जात्यान? हा, मुलीच्या पुढे असं झुलत आलं कशा मुली जात्यान? त्या मुलीला पण त्रास आहे, शाळावाल्या मुलीला। आज गरीबाच्या मुलीच्या कितीक मुली घरी बसल्यात ह्या भित्रेपणामुळं। चिंतेची बाब म्हणजे 15 वर्षांच्या मुलांच्या हातात देखील चपटी, बिअरची बाटली आणि टीन दिसतायत। तरुण पोरांमध्ये आतापर्यंत म्हणजे वय वर्ष 15 ते 16च्या पासून पुढचे सगळे मुलं व्यसनाच्या आहारी चाललेत। कारण गावामध्येच लायसन होल्डर दुकान असल्यामुळे व्यसन वाढत चालले। सगळीकडे हीच परिस्थिती आहे गावामध्ये। पण काय पुढं होऊन बोलायचं कोणी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा, पण बांधायचा कोणी? ही परिस्थिती गावामध्ये सध्या निर्माण झालेली। आता अंतरवाली सराटीला दारूच्या व्यसनाच्या विळख्यातून सोडवण्याचं आव्हान ग्रामपंचायतीसमोर उभं टाकलंय। आमच्या गावकरी महिला आहेत गावातील, तर त्यांनी पण कंप्लेंट केली किंवा आपल्या गावातली जी दुकान आहे तर आम्ही त्या आपली दुसरीकडे शिफ्टिंग करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन तो ठराव पास करून आम्ही कलेक्टर मॅडमला, कारण दुकान जी आहे तर ती शासन मान्यता दुकान असल्यामुळं तर तिला लिगल प्रोसेसमध्येच पूर्ण लिगल प्रोसेस केल्याच्या नंतर मॅडमकडे, जिल्हाधिकारी मॅडमकडे आम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करणार आहेत। आणि सबमिट केल्याच्या नंतर त्याच्या पुढची जी ॲक्शन असेल ती मॅडम ॲक्शन घेतील त्याच्यावरती। मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषणाचं हत्यार उपसणारे मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीसाठी नायकापेक्षा कमी नाही। त्यांनी देखील वेळोवेळी आपल्या भाषणातून तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं। आता अंतरवाली सराटीला व्यसनाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी देखील पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। गेली 3 वर्ष राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरती ज्या गावाचं नाव होतं त्या अंतरवली सराटीमध्ये व्यसनाधीनता आणि अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलंय हे वास्तव आहे।
मात्र गेली 3 वर्ष अनेक मंत्री आणि नेत्यांचे या ठिकाणी दौरे झाले. प्रशासन तर अक्षरशः तळ ठोकून होतं. मनोज जरांगे यांनी देखील आपल्या आंदोलनादरम्यान व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं, तरीही गंभीर समस्या उद्भवली. त्यामुळे या गंभीर समस्येकडे तेवढ्याच गांभीर्यानं बघणं महत्त्वाचं आहे. केवळ समस्या मान्य करून चालणार नाही. रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली सराटी.